हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया। परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो। महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य केल्या सर्व कामांच्या अपराधाची प्रत्येकाला क्षमा कर, ही प्रार्थना तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो। हालेलुया हालेलुया हालेलुया। आपण स्वर्गसंहिता 119 वचन आहे 171। स्वर्गसंहिता 119 वचन 171। तू मला आपले नियम शिकवतो। कोण? परमेश्वर। तुम्हाला मला एक शिकवणारी व्यक्ती आहे, तो म्हणजे परमेश्वर। तो आपल्या सरळ भाषामध्ये आपल्याला मार्गदर्शन आणि शिक्षण करतो। हालेलुया। दोन शिक्षक आहेत आपल्या जीवनामध्ये येणार, एक आध्यात्मिक आणि एक दुष्टाळी। हालेलुया। म्हणजे देवापासून दूर करणारं एक शिक्षण आपल्याकडे आहे। हालेलुया। पण जेव्हा पवित्र शास्त्राचं शिक्षण सोडतो तेव्हाच, पण जो वर्ष पवित्र शास्त्राचं शिक्षण सोडलं नाही तर त्याला परमेश्वरच शिक्षण देईल। भरपूर आहे, आता एवढ्या वचनात होईल का माहिती नाही, परंतु तेवढी वेळ आहे। शिक्षण पण आहे, वचन पण आहे, मार्गदर्शन पण आहे, ज्ञान पण आहे। वचन बोललंच म्हणून झालं नाही, तर वचनाच्या द्वारे मार्ग कसे मिळाले पाहिजे ते शिक्षण आपल्या सगळ्यांना घेता आलं पाहिजे। आणि ते जर घेतलं तर तुम्ही आणि मी श्रेष्ठ त्या परमेश्वराच्या राज्यात बनतील। म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर निघते। आता तुमच्या मुखातून काय निघालं पाहिजे? कुरकुऱ्या काय कुरकुऱ्या बरोबर की नाही? देवाची स्तुती बाहेर निघाली पाहिजे की परमेश्वराने माझ्यासाठी चांगलं जीवन दिलेलं आहे, चांगला मार्ग दिलाय, चांगलं शिक्षण दिलेलं आहे। मी आज जे उभा आहे ते परमेश्वराच्या नावाद्वारेच उभा आहे। आणि जेव्हा त्याचा पवित्र आत्मा माझ्यात काम करतो तेव्हा मी त्याची सेवा करतो। आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे आणि आपण प्रत्येक आहोत त्या परमेश्वराच्या मार्गानुसार चालणारे। आणि जर चालते त्या मार्गाने तो भविष्यात आनंदी चालेल। त्याच्यामध्ये 119 अध्याय वचन आहे 16। मी तुझ्या नियमाने आनंदित होईल। आपल्याला नियम मिळाल्यानंतर आपण काय पाहिजे? असं राहिलं पाहिजे का? उत्साह का उत्साह नाही तर वाटे उत्साह नाही तर उत्साहाचा रस पिऊ आपण। माणसामध्ये उत्साह निर्माण पाहिजे, म्हणजे आनंद ते जे आहे सगळ्यांची। हालेलुया। मी एवढा धावतो, पळतो, सेवा काम करतो, एवढा थकतो, तरी पण परत आहे जागी उभा। हालेलुया। प्रत्येक शिक्षण आहे शिकायचं आहे। हालेलुया। सकाळी जो गाडी घेऊन गेलो मी, बरोबर, शुक्रवारच्या गोष्टी 9, 9:30 ला 9च्या टायमात काय गेलो, तो तिथून आला डायरेक्ट वापीला गेलो। तो तिथून फिरत 1 घंटा संध्याकाळी 8 वाजता घरी पोहोचलो, म्हणजे केंद्रात पोहोचलो। आता तुम्ही विचार करा, जेवण नाही, काय नाही, थोडासा गोडभर पाणी। एक सकाळी नाश्ता केलेला होता, तो नाश्त्यामध्येच फक्त पर्याय माझा निघालेला होता। हालेलुया। बघा, परमेश्वराची योजना तुम्हाला ना मला कळू देत नाही। सगळ्यांना तुम्हाला माहिती, गाडी चालवणाऱ्या माणसाच्या पायाला कशी पाठीमागी वाटे येतात, काय काय हालत होती ही माहिती आहे। परंतु तो परमेश्वर जर आहे तर आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त होते।
कारण बघा, देवाला जर काही सेवा करायची असेल तर कुठच्या कुठे तो तुम्हाला नेऊन सोडेल ते पण तुम्हाला कळणार नाही. कारण देवाचे मार्ग तुम्हाला ना मला कळणार. तर तिकडे नाही गेलो तर तिथून दानवून तर तिकडे ना एक माणूस चाललेला, त्यांनी बायकांचा ड्रेस घातलेला, चुडीदार कोऱ्या घालतात ना, तो ड्रेस घालून चालला. विचार केला एवढा लोक आहे पण एकाला सुद्धा त्याची किंमत नाही. तर मी विचार करत असलं काय विचार, तर आता याला काहीतरी खायला, पण मी ते त्या दिवशी जेवणाचे डबे नाही घेतले, पण आम्ही नाश्त्यासाठी वडापाव घेतलं. पण हे जोडीला आहेत त्यांना पण खायला काहीतरी येईल असं मी वडापाव विचारलं. तर त्यांना विचारलं तुम्ही काय खाणार नाही का? ते नाही, आम्ही जेवणार. बरं चालेल. अरे तर मी गाडीतच ठेवलं आणि त्याला बघितलं तो चालला आहे त्या रस्त्यात, तो गेला इकडे. आता मी गाडी घेऊन निघाला, आता इथून गाड्या येतात आणि माझी इथून गाडी चालली. आता इकडे मी जाऊ शकत नाही, कसं उतरू कसं काय करू, आणि ट्रॉफिक तिकडे. पण देवाने योगायोग त्याला उचलला आणि इकडे आणला. तो काय कचरा घेतला आणि इकडे टाकला. आला तेव्हा लगेच काच खाली केली, बिस्किट आणि ते देत होता. तो बघतो ते वडापाव इकडे. तो सगळा वडापावचे जे मोजका होता तेवढाच दिला त्याला उचलून. तो तिकडे बसला. देवा विचार केला माझ्यासाठी काहीतरी चांगली गोष्टी होती. बघा परमेश्वर कशा प्रकारे, मी त्याच्यात काय शिकलो माहिती की खरोखर असंच गाडी घ्यायची, जेवणाचे डबे भरायचे, मोटरसायकल, आणि जेवढं धावता येते ना तेवढं जायचं. आणि अशी कुठे पडलेली आहेत त्यांना एक एक जेवण आणि एक एक पाण्याची बाटली देण्याचं काम करायचं. बघा ज्या काही गोष्टी ज्या मी शिकल्या किंवा शिकतो त्या परमेश्वराच्या शिक्षणानुसार शिकतो. माणूस काय करतो माहितीये का? प्रत्येक माणसाला देवाने योजना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे वागणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून देवाचं शिक्षण सोडून हे मानवी शिक्षण आहे ना ते माणसाला सतावणार आहे. तो कधी त्याला ते शिक्षण देत नाही की त्याला चांगला मार्ग दाखवतो. तो त्याचा स्वार्थच बघतो. स्वार्थ धार्मिक जीवनामध्ये नसते. काय सांगितलं त्यांनी? मी तुझे वचन विसरणार नाही. आता आपण वचन विसरायची नाहीये, आपलं वचन देवा बरोबर जोडायचं. आता बघा तुम्ही इकडे आहे, एखाद्या टायमाला तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलला फोन तुम्हाला येणार त्याच टायमाला येणार की तुमचं वचन हे लूक 8:12 अंतःकरणानं वचन हिरावलं. त्या टायमाला मोबाईल आपल्या जवळ ठेवायचा नाही. हा शैतान आपल्या जोडीला आहे. कारण त्याच टायमाला तुमचं वचन तिकडे खेचलं, मग तो जिंकला, शैतान जिंकतो. आपल्याला देवाने संधी दिल्यानंतर त्या संधीचा वापर आपण करायचा. 119 अध्याय 26 ते 27 वचन घे. मी आपला वर्तनक्रम मी तुझ्या पुढे ठेवलेला आहे. आता आपल्या पुढे परमेश्वराने सर्व मार्ग ठेवलेले आहेत किमान 14:6 प्रमाणे. मग हे मार्ग तुम्हाला कसे द्यायचे आणि कशी वापर करायचा हे तुम्ही शिकायचं. आपल्या पुढे मार्ग ठेवले आहेत. तुम्ही मार्ग ठेवलेले मार्ग कसे सांभाळायचे ते बघायचे. बघा एखाद्या टायमाला आपला मार्ग चुकतो तेव्हा तुम्ही 5 अध्याय दिले. कारण तिकडे असा प्रश्न आहे की चुकतोय कोणते आणि चुकल्यानंतर ताबडतोब पटकन निर्णय करायचं लपत नाही तर पहिली भक्ती करायची. तुमची पावलं खेचली जातील असा परमेश्वर तुम्हाला सुरक्षित देईल. म्हणून ह्याच्यात दिलेले प्रत्येक पाऊल आपल्याला वाईट मार्गापासून सुरक्षित देतो. आपल्याला परमेश्वराच्या मार्गानुसार आणि त्यांच्या नियमानुसार आपण चालत असेल तर आपल्याला टेन्शन येणार नाही.
दिलेस. तूच मला उत्तर दिलेस. तू आपले नियम तू आपले नियम मला शिकव. काय सांगितले? तू मला आपले नियम आहे ना ते शिकव. तर त्याने काय सांगितले? तू मला आपले नियम शिकव. आता जे नियम परमेश्वराने दिलेले आहेत त्या नियमाचा वापर आपल्याला करायचा आहे. हालेलुया. आता हे जे नियम जे आहे तर ते नियम कशासाठी आहेत? तरी काय सांगितलं? तू मला आपले नियम शिकव. आता त्याचे नियम काय होते? कोणते नियम आपल्याला मिळालेले होते? खोटं बोलायचं नाही, चोरी करायचं नाही, भांडण करायचं नाही, नफरत करायचे नाही, निंदा करायचं नाही, द्वेष करायचा नाही, हेवा करायचे नाही, चुगले करायचा नाही. हे जर सगळं आपण करत असतील तर आपण शैतानाचा मार्ग पुढे घेत असतो आणि ह्याच्याचमुळे शेवटला आपल्या स्वतःला त्याचा परिणाम भोगावा लागेल. पण जर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही चांगलं करता तो तुम्हाला आशीर्वाद देतो, शाप नाही. तुम्ही कोणाचं वाईट करणार त्याच्या आतून जो शाप निघतो तर त्या माणसाला भस्म करून टाकतो. नंतर त्याचं जीवन शेवटच्या काळामध्ये फार कठीण जाते. कारण 7:15 वचन दिले, दुसऱ्यांना खड्ड्यात टाकणारा तो स्वतः खड्ड्यात पडतो. हे शिक्षण घ्या. कोणाला खड्ड्यातून बाहेर काढतो तेव्हा तो पुढे जातो. याकोबाच्या गोष्टी बघा. त्याच्या पोरांचं काय केलं होतं? योसेफ बाबांनी काय केलं? त्याचं चांगलं केलं का वाईट केलं? शेवटी तो परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणारा होता. तो परमेश्वराचं वचन आणि शिक्षण आणि नियमात तो मजबुरीने प्रवास करत होता. हालेलुया. त्यांनी भावाबाबतीत काहीच विचार केला नाही. त्यांनी भावाबाबतीत चांगलेच विचार केले आणि शेवटी मिस्र देशामध्ये त्याला जाऊन काय करावं? पाया पडावं. त्यांनी सांगितले ना, सूर्य आणि चंद्र आणि तारे ती त्याला नमन करतील. बाप आणि मुलगा आणि बाप आणि आई त्याला ते नमन करतील. शेवटी नमन करावं लागतं. परमेश्वर ज्या माणसाला निवडतो त्याने जिंदगीमध्ये कधी डंबळायचं नाही, घाबरायचं नाही. कितीही प्रसंग आडवे येऊ दे. माहितीये स्तोत्रमध्ये 32:6 वचन दिले, जलाचा महापूर आला तरी त्याला स्पर्श होणार नाही. अरे मिस्र देशातून तुम्हाला माहितीये प्रभू येशूचं शिक्षण कसं आहे ते? आता तुम्हाला माहितीये जर तुम्ही काही बायबल आधारित गोष्टी घेतलेल्या असतील तो तुम्हाला शिकायला मिळेल आणि ते शिक्षण तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला मार्ग त्याचा आणि त्याचं शिक्षण हे तुम्हाला उपयोगीचं आहे आणि ते शिक्षण तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत आहे. पहिलं वचन घे, मग तुम्हाला एक सांगतो मोशेचा एक शिक्षणाचा अर्थ काय होता. तुझ्या विधीचा मार्ग काय सांगते? तुझ्या विधीचा मार्ग मला समजावून दे. हालेलुया. काय सांगते? तुझ्या मी अद्भुत कृतीची काय करेल? कारण आपल्याला देवाणीची शिकवण दिली. आता तुमच्यामध्ये काय चमत्कार केलेला आहे, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं केलेलं आहे तर त्याच्याविषयी तुम्ही मनन चिंतन करायचं. तर देवाने मला बरं कसं केलं, म्हणजे जीवनात कसं आला चमत्कार. हालेलुया. हालेलुया. ज्या दिवशी मला परमेश्वराने जेव्हा हे गिफ्ट दिलेलं होतं, मला माहिती नाही, माझ्या आईने सांगितलं, आमच्याच गावातली एक मुलगी आहे, आता ती सुद्धा कॅशो वाजवते, दुसऱ्या प्रार्थनेत आहे आणि प्रार्थनेच्या वातावरणामध्ये कुटुंब आहे. तर त्या मुलीला ना ते पिवळे झाले होते. तर एक ब्रदर येत होता, तो प्रार्थना करायचा जायचा, परंतु त्याच्यामध्ये काय तिकडे प्रॉब्लेम आला माहिती नाही. तर तिकडे आल्यानंतर मी त्याच्याबरोबर थोडा दिवस सगळं ज्ञान घेत होतो, फिरत होतो. त्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे नाही, त्यांना फोन केला की तुम्ही गणपती सांगते ब्रदरला सांग, म्हणजे मला सांगायला सांगितलं, जॉर्जला सांग. तर म्हणलं ठीक आहे. मी प्रार्थना केली नाही, पण माझ्याकडे गिफ्ट होतं, पण मी कार्य करत होतो. तर आमची आई काय सांगते, हे बघ तिकडून त्याला सांगितलं तुझा प्रार्थना कर. मी विचार केला प्रार्थना कशी करू. शेवटी आईच्या सांगण्यावरूनच
मी केलं शुद्धिस्थानी पण गावी किंवा दुसरा तेच आहे. तर मी डिसिजन घेतला आणि मी पण तेच करतो आणि मी गेलो तर त्या बाईच्या हातावर हात नाही ठेवला, त्या पोरीला, आणि पोरीला लांबूनच हात ठेवला. ती आई पेत्राची सावली कशी तशा प्रकारे ती बाजूला पडली. विचार केला तशी 5-12 वर्ष वचन तर ते ना इकडे पडली. पहिला आपण कसं हिंदी पिक्चर जास्त बघितलेले आहेत ना, दिशूम आहे का नाही, तर ते हिरो लोक मारून गोळ्या मारतात खाली पाडतात. तर माझ्या डोक्यामध्ये एक आत्मा तो आला, अरे पण पिक्चर सारखं चाललं, ते गोळीमध्ये धडका खाली कशी पडली. मी हात केला या बाळावर आणि इकडे कशी पडली. विचार केला, अरे धाकून पडली. पहिल्या लोकांचं काय म्हणजे माणूस पडला म्हणजे त्याला पावर आला. हा त्यापर्यंत लोकांमध्ये ती सिस्टम आहे की त्यांना म्हटलं का ते डोक्यावर हात ठेवला ना का मी त्याला टच केला का स्पर्श केला का तो पडला का अरे धान वाढलं. पाणीपर्यंत त्या लोकांमध्ये तसं मला वाटलं पडली म्हणजे. त्यानंतर त्या मुलीने ते दूध पिलं. परत 2-3 दिवस काय नाही झालं. तर मला मग त्या दिवशी मी तेव्हा देवळात जायचं, तर त्या मिसामध्ये भाग घेतल्याने माझं लक्षच नाही. माझ्या मनामध्ये तोच चमत्कार दिसते, अरे कशी पडली आईला जाऊन कधी सांगते. तर त्याच टायमाला चुलत भाऊ गेलेला, तर 3 प्रश्न माझ्याकडे आलेले. मला मिसाला जायचं होतं, आई सांग तू प्रार्थनेला जा. तिसरं बाबा सांगतो तू बसायला जा. आता तिघांचे 3 प्रश्न आहेत, सोडायचे का. मी आईचे प्रश्न सोडले, त्याच्यानंतर मी बसायला नाही गेलो, मी देवळात जाऊन बसलो. माझ्या त्या दिवसावर सगळं तेच लक्ष चाललंय प्रभूभजन की कशी पडली कशी झालं. ते म्हणायचे. दुसऱ्या टायमाला परत गेलो मी. परत गेल्यानंतर ना बोलवलं गेलं ना, तर प्रभूने मला संदेश दिला की मी तुला माझ्या हातातून त्यांना दर्शन देते. छोटीशी 1.5 महिन्याची पोरगी, बरोबर ना, किती दिवसाची महिन्याच्या आतमध्येच काय तेवढी होती माहिती. 2 महिने पकडा, 1 महिना, ती बारकच छोटंच एकदम बाळ. दूध पित नका म्हणजे तुम्ही विचार करा की एवढ्यात लक्षात नाही. ते बाळानं हे केलं, परत हात ठेवला, मी पडते बस बरोबर. तेव्हा देवाने एक संदेश दिला की त्या बाळात नाही इच्छात आहे. मग तिच्याकडे आलं, ती पुढे 7-8 वेळा खाली पडली धडाधड, आणि ते बाळ भरपूर रडत होतं. तर मी सांगितलं आता हे बघा हे रडते ना, आता असेल बघा ते जीसस बघ दिसेल. तर त्यांना हात पुढे केला, बाबू हे जीसस बघ. तर ती पोरगी असायला लागली, रडणारी पोरगी असायला लागली. कारण त्या परमेश्वरी 4-7 प्रमाणे त्या दर्शनाचा शिक्षणाचा अनुभव मिळाला गेला. हालेलुया. इथून पासून हे कार्य आजपर्यंत शिक्षण धूळ धरलं, तुम्ही शिक्षण धूळ धरत नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये जी प्रगती जी आहे ती होत नाही. आपल्या जीवनात जर शिक्षण नसेल तर आपण कुठेतरी कमजोर पडलेले लोक असतील. कारण देवाने शिकवलेल्या मुद्द्यानुसार आपल्याला त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आता 161 काय सांगते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दूरचे आपल्या मागे येतात आणि या दूरजनामुळे आपण देवापासून दूर होतो. हालेलुया. पण त्याने काय सांगितलं, तरी मी विसरलो नाही. कारण आपण विसरतो तिकडेच मुश्किलात पडतो. त्याच्यात 64 वचन घे.
शिकव. काय सांगते? तू आपले नियम आहे ते मला शिकव. आता तुम्ही जर खरोखर देवाचं जे नियम आहेत ते जर तुम्ही शिकतील तेव्हाच पुढे जातील की नाही. आता मी शिकलो म्हणून आलो प्रेम, मग तुम्ही शिकतील तेव्हाच पुढे जातील. कोणत्याही शिक्षणामध्ये पहिलं आत्मिक शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि जर ते शिक्षण घेतलं नसेल तर तुमच्या जीवनामध्ये देवाच्या उपस्थितीचा अनुभव प्राप्त होणार नाही. कारण देवाने दिलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना सुरक्षित म्हणून ठेवता आलं पाहिजे. हालेलुया. झालं. त्याच्यानंतर 71 आणि 73 वचन आहे. हालेलुया. आता त्यांनी काय सांगितलं? वचन काय सांगते? मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, त्यामुळे आता आपण आजारी आहे, आपण दुःखी आहे, आपण समस्यात आहे, आपण टेन्शन मध्ये आहे, आपण किंवा मानसिक तणावामध्ये आहे, तेव्हाच आपल्याला शिक्षण. म्हणून तो काय सांगतो? मी पीडित झालो म्हणून मी शिकलो. आता जर आजारी पडलं नसते, आपण बरे झाले नसते तर आपण शिकले नसते. आता तुम्हाला शिकायचं आहे की परमेश्वराने मोशेला झुडपातून दर्शन दिलं, बरोबर. आणि जेव्हा त्या काळामध्ये झुडपातून दर्शन दिलेलं होतं त्या नव्या कराराच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो, कारण एवढा विषय नाही, पण तो विषय मला शिक्षणाचा तुम्हाला सांगतो की मोशेला परमेश्वराने सुंदर रीतीने 10 आज्ञाच्या नियमानुसार शिक्षण दिलेलं होतं. आणि त्या शिक्षणानुसार तो पूर्ण शिकला आणि लोकांना त्यांनी शिक्षण दिलं. जेव्हा मोशेला परमेश्वराने ज्या झुडपातून दर्शन दिलेलं होतं, अग्नी म्हणजे कोण आहे? परमेश्वर. पवित्र आत्मा अग्नीच्या जीवासारखे जीवा म्हणजे अग्नी उतरला त्यांच्यावर, पवित्र आत्म्याचा वर्षा. अग्नी म्हणजे परमेश्वर. तर बघा त्यावेळेला झाडाने पेटलं घेतलं, झाड पेटलं पण झाड पेटलं नाही. त्याला एक दाखला दाखवला. कोणाला दाखला दाखवला? मोशेला. हे बघ, आता तुम्हाला माहिती आहे की लूक मध्ये 3रा अध्याय 9 वचन घे. बघा, आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेला आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही. आता ते कोण होते? ते झाड कोण? माणसं. ते गाण्याने सांगितलं माणसं चालतात पण ती झाडासाठी. माणसं कोण? 9:15 माणसं कोण? जी माणसं देवाची सेवा ना देवाचं काम करत नाही, फेकून जाईल. तेव्हा परमेश्वराने त्याला हा दर्शन दिले होते की तू जर माझं काम नाही केलं तर तुला मी जाळून टाकेन, पण तू माझं काम करतो म्हणून मी तुला जाळणार नाही, ते साड जाळणार नाही. बघा अनुवाद मध्ये 34 अध्यायामध्ये शिक्षण दिलेलं आहे, सुंदर वचन दिलेलं आहे की मोशेची कबर आजपर्यंत कोणाला माहिती नाही. मोशेला परमेश्वराने पूर्ण पण पुरला नाही. तरी काय सांगितलं? पूर्ण पण तो उडला. हालेलुया. मोशेची मुरलेली कबर कुठेतरी दिसेल, काय ते दिसणारच पण कोणालाच भेटलं नाही. हालेलुया. ते 17 अध्यायामध्ये बघा मोशे आणि एलिया. आता एलियाला स्वर्गात घेतलं तसं परमेश्वराने मोशेला पण, कारण मोशेने परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याला मरण नाहीये. म्हणून त्याला झुडूप काय दाखवलं की तू पेटलाय पण पेटला नाही, कारण तू माझ्यासाठी पेटला. जो ख्रिस्तासाठी जीवन जगतो तो वाचेल.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव घेण्याचं काम आपल्याला आत्मपरिक्षण करायचं आहे. आपल्या प्रत्येकाला शिक्षण आणायचं आहे आणि त्याच्यातून अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. प्रत्येक माणूस काय आहे, तो पहिला आत्म्याच्या द्वारेच आणायचा आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते अग्नीत टाकलं जाईल. ज्या माणसाने देवाचं काम केलं नाही तो नरकात टाकला जाईल. हे परमेश्वराचे नियम आज्ञाचं पालन आहे. आज्ञा कशा सांभाळाव्या किंवा आज्ञा कसं पाळावं, शिक्षण म्हणून कसं जवळ ठेवावं. आपण शिक्षण सोडतो. बायबल सरळ सांगते, तुला भटकायचं असेल तर वचन कारण किती शिक्षण आहे, शिक्षणाचं खूप मोठे आहे, परंतु तेवढं वचनात आपल्याला पोचता येत नाही तेवढी वेळ आपल्यामध्ये संपून जाते. आपण देवामध्ये कसं राहावं आणि आपल्याला काय शिक्षण घ्यायचं. मोशीला परमेश्वरी शिकवलं, हे बघ हे झाड आहे कसं पेटेल, कसं तुम्ही कार्यालय केलं तर तुम्ही पेटते. मोशीने आपला निर्णय घेतला. अरे जो राजा त्याच्या हाताखाली 6 लाख लोक गुलामी होते. त्या 6 लाखामध्ये एकाने व्यक्तीने सुद्धा त्या राजा विरुद्ध अटॅक केला नाही. परंतु परमेश्वराने त्या मोशेला, कारण इस्रायलमध्ये इतकी शक्तिशाली आहे, जिवंत देवाकडे इतकी शक्तिशाली आहे की त्या शक्तीने या 6 लाख लोकांना सोडलं, बाहेर काढलं. आता देवाला युद्ध त्याच्याद्वारेच करायचं होतं. हालेलुया. देवाने त्याला सांगितलं, काढ आता हे सगळं बाहेर. मिर्याम, अरुण, मोशी, योशुआ या प्रत्येक व्यक्ती मजबूतीने काम केलं. आणि पुढे बघितलं तर तांबडा समुद्र, रक्तमय समुद्र. आता रक्त चालणार इकडे समजायचं, त्याने रक्त दाखवलं या तांबड्या समुद्रातून जायचं आहे. हे फारच सगळं रक्त इकडे ती सगळी गेली आणि ते रस्ता करून पुन्हा त्याच्यामध्ये फारच रक्त त्याच्यातच. म्हणजे त्यांच्या सर्व सैनिक गेलं. प्रत्येक व्यक्तीला शिकायचं आहे की दुसऱ्याला खड्डा खोदणारा स्वतः खड्ड्यात पडले ना ते खड्ड्यात. तुम्ही धार्मिक व्यक्ती असू दे किंवा तुम्ही देवाची सेवा करणारे, काही काम करणारे असू दे, तुम्ही कोणतेही काम करा की तुम्हाला देवाने निवडलेलं आहे, तर देव तुमच्या हमेशा जोडीला आहे. तुम्ही चांगलं करा, वाईट करा, पण शेवटी तुमचं फळ तुम्हाला शेवटला द्यावं लागेल. असं आहे. म्हणून आपल्याला कधी कधी चांगल्या गोष्टी शिकायला कठीण जातात. हे परमेश्वराचं दर्शन पाहणं साधं सोपं नाही. परमेश्वराचे दूत पाहणं साधं सोपं नाही. मी जेव्हा पहिली प्रार्थना सुरू केली, पहिल्यांदा मला तांबराष्ट्रामध्ये फादर मार्टिन पवित्र आत्म्याचा स्पर्श, एक अँटी होती, ती कॉन्स्टेबल असेल, तुझ्यामध्ये परमेश्वर मोठा अद्भुत केलेला आहे आणि तुझ्यासाठी काय नाही. अरे माझ्यासाठी सगळं केले देवाने, आता माझं जीवन देवासाठीच आहे. आणि तोच पवित्र आत्म्याच्या सानिध्यात मी गेलो. काही गर्भूने मला त्या कार्याचं सपोर्ट आला, काही विरोध आला, पण मी त्या विरोधकडे लक्ष न दिलं. ती परीक्षा होत्या 5 झाल्या. तर त्यानंतर माझ्या कॅच्युटर त्याने आम्हाला प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी त्या प्रार्थनेचं मार्ग त्यांनी सुरुवात केली. आता हे जे परमेश्वराचे काही सेवक आपल्यामध्ये आहेत की ते सपोर्ट करत असतात सगळ्यांना. चुका सगळ्यांकडून चुकत नाही, तो परिपूर्ण होत नाही. गड्डामध्ये ना 12 अध्यायामध्ये मोशीने कुशी लोकातली बायको केल्या बरोबर मिर्यामच्या जीवावर आला. परमेश्वराने त्याला एकच शब्द दिला की मोशे माझा सेवक आहे, त्याच्या विषयी तुला बोलायला भीती कशी वाटली. 7 दिवस तिला बोलाचा अर्थ कळू दे, धार्मिक शिक्षणाचा अर्थ त्याला दाखवला त्याला.
आणि तिला कळालं की देवाच्या लोकाविरुद्ध बोलण्याचा शेवटला परिणाम काय. कधी पण जीवनामध्ये एक सांगून ठेवतो, देवाचा कोणताही व्यक्ती असो त्या विरुद्ध उचित शब्द बोलायचं नाही. त्याने काय केलं त्याला करून देऊ. तुम्ही होते तसे मी पण तसंच होता, मला पण सवय होती माझ्या विरुद्ध कोणी काय बोललं तर मागे बरोबर. पण नंतर मी देवाकडे अशी विनंती करू लागली की देवा यांच्या जीवाला तू स्पर्श कर, त्यांचं नाव कुठेच खराब होऊ नये. मग भक्ती करत जा, काय करायचं ते करा, देव तुम्हाला सांगेल. बस एवढ्या शब्दात मी प्रवास करतो. कारण परमेश्वराशिवाय आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोणी समर्थ नाही. देव आहे तर तुम्ही आहेत ना, तुम्ही आहेत तर देव तुमच्या जोडीला राहणार आहे. तुमच्या हाताने मला निर्माण केले, काय म्हणजे तुमच्या हाताने मला निर्माण केले व घडवले, तुझ्या आज्ञा तुझ्या आज्ञा शिक्षण घेण्यासाठी मला बुद्धी. आता बघा, प्रत्येक मनुष्य आजच्या काळामध्ये सैतानी बुद्धी चालू झाली. सैतानी बुद्धी माहितीये तुम्हाला? सैतानी बुद्धी माहितीये? लोक काम नाही करत. पुढे लोक अशी परिस्थिती आहे ना, वेड्यासारखे रस्त्यात फिरणार. कसे? वेड्यासारखे रस्त्यात फिरणार. तुम्हाला मी ऍक्टिव्ह करून दाखवतो. हॅलो, हा बोला. अरे रेंज नसलं तरी आता घेऊन फिरायला लागेल. काय बोलायचं आहे इकडून बोललं तर तिकडे आलं रेडीमेड. काही बोलत असेल ते लगेच तयार होतो. सगळं शिक्षण रेडीमेड आहे, तर तुमची मेहनत कुठे जाणार? मग हे जर आलं तर तसंच बोलणार. या मागे जाणारा पूर्ण रस्त्याचा प्रवास करत आहे, वेड्यासारखी, मारामारीसारखी. हल्लीच याच्यावर किती लोकांची भांडणं होतात. मोबाईलमुळे किती नाती तुटले गेले लोकांची. माझ्याकडे अनेक लोक येतात, मी त्याच्यावर स्टडी करत बसतो की देवा एवढा खर्च करून येईल, अरे कोणत्या गरीबाला एक घास दिला ना, त्याचा आत्मा असा तुमच्या पाठीमागे धावत येईल की पुढच्याला तुमच्याकडे डब्बल म्हणजे धान्य वस्तू तुमच्याकडे डब्बल येईल. जे गरीबामध्ये होते ना, ते जगामध्ये कुठल्या बर्थडेला वस्तू द्या, काय गिफ्ट द्या, त्याचा उपयोग नाही. देवाला काय सांगतो माहितीये का? देवा मी टू व्हीलर गाडी घेऊन गावागावात जिथे गरीब आहेत कमीत कमी त्याच्या जेवणाचे डबे भरून गुरगुर चालला आहे. कारण मी लोकांचं खूप चित्र बघत आहे. हल्ली लोक अनेक गोष्टीकडे वळत आहेत, पण आत्मिक गोष्टीकडे वळत. वेळ फुकट घालवू नका. देवानी जर आम्हाला दिलेला इतिहास 5:16 आता 3 गोष्टी महत्व आहेत: प्रार्थना, पाप कबूल करणं आणि गोरगरिबांना मदत करणं. बस एस्ते 9:22. पुढचं तुमचं लाईफ अशा पद्धतीने भरलं जाईल की तुम्ही तुमच्या भविष्यात कधी कमजोर करणार. लोक 16:19 पासून श्रीमंत आणि गरीब याचा विचार आपण गरीब होतील पण श्रीमंत गरीब होतील आणि गरीब आहे श्रीमंत होतील. कारण त्याची बुद्धी देवाकडे असते. तो नेहमी देवाला हात देतो, देवा माझ्या जीवनात काय, माझ्या जीवनात हे आहे, माझ्या जीवनात हे आहे. मी माझ्या भविष्यात जे मी काय करत आहे ना, मला जे देवाने एवढी बुद्धी दिली किंवा चांगलं काम करायची शक्ती दिली, तर देवाला मी फक्त एवढंच सांगतो, मला तुमची इच्छा पुरेल. कारण आपण नेहमी खोटं बोलतो. आमच्या स्वर्गीय बाबामध्ये काय प्रार्थना आहे? तुमची इच्छेप्रमाणे इकडे आला तर देवा माझा धंदा होते, देवा मला येत. अरे तुम्ही धंद्याचा विचार कर, तुमच्या भविष्याचा धंदा कसा आहे तो बघ. तुम्ही गरिबांना द्यायला सुरुवात करा, मी तुमच्याकडे हे कोणा सांगतो का देव देत नाही. तुम्ही चोरी करता तर तुम्ही श्रीमंत कसे होणार? देवाचा दशांशच प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. इकडे द्या असं नाही सांगत, तुम्ही स्वतः पाहिजे गरिबांना छाला. जर विश्वास नसला तर आता इकडे जेवतात की नाही? कधी मी मागतो कधी सांगतो का? लोक तुम्हालाच खायला आणून दिलं पण मला पण नाही दिलं. पण मी कधी सांगितलं का मला काय नाही आणून दिलं? मला भूक नाही, मला पोट नाहीये. हे बघा, मी सेवाला जातो ना,
तर जेवत नाही. आता शुक्रवारी गेलेलो मी, बरोबर, फक्त थोडासा नाश्ता करून गेलेलो, पाणी पण सारखा पिला नाही. 2 बाटल्या पाणी नेलेलं तर बाटली परत आले. कारण का तेवढा पाणी प्यायला सुद्धा काल दुपारी पण जेवला नाही. आता तुम्ही विचार करा, आता रात्री आला तेव्हा जेव. म्हणजे प्रश्न किती येतात बघा. मग माझं पोट कळते की नाही? जेवढं तुम्ही चांगलं करणार तेवढा आशीर्वाद. गरीब माणसा विचार पाहिजे. मी खूप प्रयत्नात आहे आणि खूप कार्यामध्ये. हे बघा, दान असं आहे ना, कोणाला दिसलं नाही पाहिजे की मी दान केलं. आता हे जे सगळं आहे ही सुद्धा दानच आहे. हे तुमचे आहे, ते माझं नाही. मी नाही खर्च केलं, मी मेहनत केली, मी मार्गदर्शन केलं, देवाने बुद्धी दिली, देवाने शिकवलं, त्याच्याद्वारे तुम्हाला या बसण्या उठण्याची सुविधा केली, माझ्यासाठी केली. येशूने सुद्धा भाकर खाली नाही, शिष्याला वाढल्या. मग आपण तसंच करायचं. आपल्यावर विचार नाही करायचा, आपल्यापेक्षा दुसऱ्यावर विचार करायचा. ज्याला श्रीमंत व्हायचं आहे म्हणजे स्वर्गासाठी, त्याने दानधर्माचा निर्णय बरोबर घ्या. माझा हिस्सा तो देवाचा आहे, माझा नाही हिस्सा. नाही तर ते गरीब लोक दिसतील खाताना, लोक 16 ते 19% श्रीमंत, अरे नाही लग्नाला बोलवलेले ना, पार्ट्या केल्या, दारू पाजवल्या, हे केलं, सगळे नातेवाईकाला पत्रिका छापल्या वगैरे सगळं करून मस्त कार्यक्रम प्रोग्राम केला. बघ कोण दिसते. एका गरीबाचा जो मनुष्य काळजी घेऊन कार्य करतो तो मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद. माझी कार्य किती आहे म्हणून मी आता माझ्याकडे दानं कमी व्हायला नाही, म्हणून मी स्वतः या धंद्याच्या मागेला काम करतो. मी माझा जेवढा वेळ करतो मी कामामध्ये घालतो, कष्ट स्वतः करतो. आणि जेवढं घरी मला गरज म्हणताना मदत करा. आता मला ते कळाले नाही. स्वतःसाठी कधी लक्ष देऊ नका, तिकडे लक्ष द्या, तिकडचा विषय काढू नका. शेवटला पैसा तुमचा किती बॅलन्स करा, तो डॉक्टरच्या हातात जायला लागणार. डॉक्टर सांगेल उपरवाला करेगा वही करेगा. का करेगा? कशाला करणार? वरचा का बघणार आता तुम्हाला? कारण वरच्यासाठी आम्ही काय केलं नाही, त्याचे नियम किंवा विधी पाळले नाही, म्हणून आपलं कर्म आपल्याला. अरे त्यानेच तर जन्म दिलाय, पण त्या आईला माहिती मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. मग देवाला नाही विसरू शकतात आपण. पुढे वचन घ्या, मग तुम्हाला सांगितलं 97-99. काय सांगते? तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. देवाचे नियम केवढं प्रिय आहे. विचार करा की जर देवाचे नियम मिळाले आपल्याला तर आपल्याला किती आनंद पाहिजे. देवाचे नियम पकडा, त्या नियमाद्वारे आपलं जीवन पकडता येते, आपल्याला जीवनाची शोभा मिळते. मी एकच शिकवे तुम्हाला, तुम्ही प्रार्थनेत येणारे माणसं गरिबीने होऊ शकत, कर्जबाजारी होऊ शकत नाही. कर्जबाजारी झालं तर कर्ज फेडायला तो आहे. तुम्ही कार्य करा, तुम्ही प्रार्थनेत राहा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही टेन्शनमध्ये जायचं नाही, कारण तुमचं धन तिकडे झाड लावलेलं आहे. आणि जर ते झाड लावलं आहे तर ते उत्पन्न देणारच. 4 ते 5 वर्ष वाट बघायची. दान केल्यानंतर 5 वर्ष, आणि जे 5 वर्षामध्ये झाले ते एका वर्षामध्ये तुम्हाला सगळं 10 पटीने परमेश्वर देईल. अरे पैसा खाऊ नका. लोक 19 अध्यायामध्ये जपया, मला लोक 19:5 वचन मिळालेलं स्वप्नामध्ये दर्शन दिलं. मी जेव्हा येशूच्या मागे गेलो तेव्हा मी पहिला पैशाच्या मागे गेलो. जक्कयाने काय केलं? अर्ध द्रव्य गरिबांना दिलं. जो लोकांचा खाणारा आणि ज्याचं घेतलं त्याचं 4 पट दिलं. मग त्याने पैसा बघितला का येशू बघितला? काय बघितला? तुम्ही पैसा बघता, मी सेवा बघतो. जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तो गरीब तुम्हाला आशीर्वाद देतो. मी नाही का तुमचं या हाताचं त्या हाताला करत नाही, मी देतो. मला लोक बोलतात, मग मी असं नाही सांगत की मीच करतो. मी का करतो? त्यांनी दिले ते मी करतो.
आणि मी जी सेवा करतो सगळंच काय फोटो काढत नाही. काय काढायचं, कोणाला दाखवायचं? त्यांनी बघितल्यात ना, तिथून फोटो काढण्यास होत असेल 139 $2 बस. तो बघतो तिकडून डायरेक्ट कनेक्शन पाहिजे. बाबा अब्रामा, मला पाण्याचं एक थेंब दे जीबीवर टाकायला. म्हणजे माझे 5 भाऊ आहेत. अरे तो बोलते संदेश त्याचा ऐकत नाही, तर तू जाऊन काय सांगते ते तो ऐकणार. प्रत्येक शिक्षण देवानी बघा मलाच फक्त एरियामध्ये एवढा एक पैदा केला की एवढी सेवा काम कर. बाकी तुम्हाला आरशाप्रमाणे दिसते. चेहरा बघायचा तेवढाच आरशाची गरज आहे. माणूस आरशे असे बघा किती दुःखी आहे, निराशात आहे, समस्यात आहे, टेन्शन मध्ये, आर्थिक परिस्थिती आहे, त्यांना कसं उचलत आहे ते. पैसा बघू नका. आजच्या काळात पैसा असा सिस्टम झालाय देवापेक्षा श्रेष्ठ झालाय. हे मानवाच्या बाबतीत हा, जो माणूस देवाला जेवढे वेळ देत ना त्याच्यापेक्षा किती पटीने तो पैशाला वेळ देतो. या परीक्षेच्या काळामध्ये अशा घटना आहे. म्हणून परमेश्वराबरोबर आपलं नातं क्लिअर करायचंय. पुढे वचन घे. मी दिवसभर त्याचे मनन करतो. सर्व शिक्षकापेक्षा, कारण तो काय सांगतो की मी तुझ्या वचनाचं पालन करणारा आहे. अनेक शिक्षक आहेत ते पालन करणारे आहेत. तुम्ही जर पालन करणार असेल तर, अरे देवाने हक्कानं अधिकार दिला ना, एक गोष्टीचं पालन करावं लागते. मला दुकानातून वस्तू आणून खायचं असेल ना तर मी त्याचे पैसे फेड करते. कोणी मला दिलेसे बरं तुम्हाला ठेवा. तर कधी कधी पक्की भूक लागलेली असते, खिशात पैसे नसतात. माझं दुकान मी बिंदास खाऊ शकतो तरी नाही. नियम परीक्षकच असतात. माझ्यापेक्षा कोण गरजवंत आहे, अरे आज हे तुझं आहे रे, मला दिली ती तुला देतो. ज्या गरीबातून जो परमेश्वर आशीर्वाद देतो ना, तुम्ही लग्नाला कार्यक्रमाला न प्रोग्रामला जो पैसा खर्च करतो ना, ते उदया पुत्राचं जीवन आहे. त्याला आशीर्वाद नाही, तो पैसा टिकत पण फार कठीण मधून जावं लागते. परमेश्वरची सेवा मध्ये 7:13 अरुंद दरवाजा पुढचं नंतर बघतो, कारण टाइम हे स्वर्गीय पिता परमेश्वरा सुद्धा साधारण तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर तुमची इच्छेप्रमाणे आम्हाला कार्य करण्याची शक्ती दी, प्रेरणा दी. प्रत्येक कार्यकर्त्याचा आशीर्वाद, प्रत्येक मानवाने सेवा करावी परमेश्वरा तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या वचनाप्रमाणे चालावं, वागावं. सैतानाच्या हातात सर्वांना सुटकावं. विशेष प्रार्थना सर्व मंत्र अंतर्गत सर्वांचं सर्व पुढे सुद्धा भेटव प्रभूचा आशीर्वाद. विशेष प्रार्थना ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वर विद्यापासून करतो. आमेन. हालेलुया.